नमस्कार मित्रांनो, मी यश नितीन तलवाणे. आज चाललोय अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शनाला आणि जरा इकडे मिसळ खायला थांबलेलो आहे. मिसळ खाऊन झाल्यावर अक्कलकोटला आम्ही निघणार आहोत. आणि असंच सोबत राहा, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आत्ता पोहोचलोय अक्कलकोटला. खूप ट्रॅफिक होती पंढरपूरमधून निघतानाच, 5 तास ट्रॅफिक होती, त्यामुळे जरा लेट झालं. आणि आता आलो आहे भक्त निवासमध्ये रूम्स बुक करायला. बघू आता ते भेटतात का नाही, कसं काय, गर्दी खूप आहे. रूम्स मिळाले आता, पण खूप गर्दी आहे, त्यामुळे रूम्स पण अवेलेबल नव्हत्या. कसे तरी रिक्वेस्ट करून आता रूम्स मिळाल्यात. तुम्ही येत असाल अक्कलकोटला तर प्री बुकिंग करून येत जा, म्हणजे कसं तुम्हाला बेटर पडेल. आणि आता खूप थकल्यामुळे पहिले जेवणार आणि नंतर झोपायला जाणार आहे. आणि स्वामींचं दर्शन उद्याच घेण्याचं असं डिसाईड केलेलं आहे. सकाळच्या वाजल्या 7. प्लॅनमध्ये थोडं चेंज झालंय. आपल्याला आता जायचंय गाणगापूरला. तिकडे त्रिवेणी संगमवर अंघोळ करायचंय. मग महाराजांचं दर्शन घ्यायचंय आणि अक्कलकोटला येऊन परत आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचंच आहे. आता पोहोचलोय गाणगापूरला आणि चाललोय गंगेवर. परत आंघोळ करतो आणि थोड्याच वेळात दर्शनाला जाईल. आता आंघोळ झाले आणि नाश्ता पण झालाय. आता चाललोय दत्ताच्या मंदिरामध्ये. आता खूप छान दर्शन झालं दत्तांचं. आणि आता आपल्यासोबत आपले रत्नाकर काका आहेत, त्यांचे 8 वर्ष त्यांना कंप्लीट झालेत वारीला. तर त्यांचा पण आपण अनुभव ऐकू, काय कसं काय असतं. रत्नाकर काका, आपला ब्लॉग चालू आहे. तर तुमचा 8 वर्ष अनुभव आहे तुम्हाला वारीचा, दर्शनाचा, तर तुम्हाला काय बोलायचं आपल्याला? नमस्कार. आम्ही आता पंढरपूर करून गाणगापूर, अक्कलकोट आणि अक्कलकोटवरून आता गाणगापूरला संगमावरती स्नान करून आणि आता आम्ही इकडे दर्शनासाठी आलेलो आहे. पण आमची आज 15-20 मिनिटासाठी आरती चुकलेली आहे. त्याच्यामुळं आमचे जे वारीचे मेंबर नितीन तेलवणे यांचे चिरंजीव यश हे यावर्षी पहिल्यांदाच वारीला आलेले आहेत आणि त्यांना ही 12ची जी आरती असते ती आरती त्यांना बघायची होती किंवा आरती करायची होती. पण काही वेळेअभावी थोडं आम्हाला आरती मिळाली नाही. पण वारीचा अनुभव असा आहे का दरवर्षी इकडे वारीला आल्यानंतर आम्हाला एकदम फ्रेश वाटतं, चांगलं वाटतं. आणि या वारीचा हा अनुभव आहे. या वर्षी वारीला फार गर्दी होती, पंढरपूरला पण फार गर्दी होती आणि गाणगापूरला पण अतिशय गर्दी होती. त्याच्यामुळं आम्हाला ते 12 वाजताची जी आरती असते ती आरती अनुभवता आली नाही. काका, आपला ब्लॉग चालू आहे, तुम्ही लाईक करा, आपल्या ब्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.
थँक्यू. आता गाणगापूरवरून दत्तांचं दर्शन घेऊन निघालेलं आहे आणि आता चाललोय अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला. आत्ता पोहोचलोय अक्कलकोटला. स्वामींचं दर्शन घेतो आणि स्वामींचं दर्शन मी घेतो आणि तुम्हालाही घडवतो. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय! जय जय स्वामी समर्थ! खूप छान दर्शन झालंय. स्वामींनी आपल्याला खूप छान दर्शन दिलंय. ते तुम्हाला तर ब्लॉग मध्ये दिसेलच. पुढे आपला प्रवास आता सोलापूरला चालेल. आता आलोय स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिरला. खूप छान दर्शन झालं. तुम्हाला आपल्या ब्लॉग मधून कळेलच कसं दर्शन झालं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता आलोय सोलापूरला शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग पार्ट डन. आता सोलापूरवरून तुळजापूरला जाणार आहे. ते आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघू. हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.